अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आहोत गिरनारमध्ये आणि कालचा दत्त याग झाला तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। तर गिरनार परिक्रमा झाल्यानंतर छान अशी सेवा झाली, दत्त कृपेने दत्त याग झाला आणि ते करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं। तेही महाराजांच्या आशीर्वादानेच सर्व काही शक्य झालेलं आहे। छान दत्त याग झाल्यानंतर आम्ही गिरनार गुरुशिखरावर जे दत्त पादुका आहेत त्यांच्या चरण दर्शनासाठी जाणार होतो, पण काल पाऊस पडल्यामुळे रोपवे बंद होता आणि रोपवे बंद असल्यामुळे आम्ही मग आज जाणार होतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणार होतो, पण दुसऱ्या दिवशी देखील तिथे प्रचंड गर्दी असल्यामुळे अगदी अंबा मातेपासूनच दर्शनाची रांग होती, म्हणून त्याच दिवशी जाणं पुन्हा रिटर्न येऊन आमची ट्रेन देखील आजचीच आहे संध्याकाळची, म्हणून कदाचित शक्य नाही झालं तर। आणि आमच्यासोबत माझा मुलगा पण आहे, माझे मिस्टर, मी आणि माझा मुलगा, म्हणून थोडा विचार केला, कारण पाऊस पण आहे त्याचबरोबर रोपवे बंद आहे आणि प्रचंड गर्दी आहे, म्हणजेच 10,000 चढून जायचं आणि 10,000 उतरायलाही लागलं असतं। असं आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा रोपवे नव्हता, तेव्हाही आम्ही त्या पद्धतीने गेलेलो आणि दुसऱ्यांदा देखील गेलो होतो, पण आता परिक्रमा असल्यामुळे पुन्हा 10,000 चढणं आणि उतरणं, अथर्व पण होता सोबत, म्हणून थोडा विचार केला, कारण गर्दी जास्त असल्यामुळे थोडा आम्ही आमचा निर्णय बदललेला आहे। कारण महाराजांची काहीतरी वेगळी इच्छा असावी, म्हणूनच महाराजांना माहीत असेल की आमचं ते शक्य होणार नाही, म्हणून महाराजांनी दत्त यागची सेवा आमच्याकडून करून घेतली। कारण दत्त याग होणार आहे हे तर माहिती होतं, पण दत्त यागाच्या पूजेसाठी आम्ही बसणार आहोत हे माहीत नव्हतं। ते इथे आल्यानंतर समजलं आणि तेव्हा खूप आनंद झाला, म्हणून तेच मी म्हणते की महाराजांनी छान गोड असं सरप्राईज दिलं दत्त याग पूजेचं। म्हणून नंतर पाहूया, ह्या वेळेला गिरनार परिक्रमा होती, तर गिरनार परिक्रमा तर छान झालेलीच आहे आणि दत्त याग झालेला आहे। तर नंतर पुन्हा पुढच्या महिन्यात देखील यात्रेला येण्याचा विचार आहे, बघूया काय होतं। गिरनारला आपण कधीही केव्हाही येऊ शकतो, पण परिक्रमा ही वर्षातून एकदाच होते। पण महाराजांच्या कृपेने छान अशी परिक्रमा झाली, दत्त याग झाला, त्याचं खूप छान असं समाधान वाटतंय। आणि दत्तचरणांच्या दर्शनासाठी गुरुशिखरावर जाण्यासाठी पुन्हा लवकरच आम्ही येणार आहोत। तर आज आम्ही जाणार आहोत, आता मी जाते, चहा नाश्ता वगैरे करते आणि त्यानंतर मग भवनाथ महादेव मंदिर आहे, तर त्या भवनाथ महादेवांचं काय महत्त्व आहे, तिथलं गिरनारमधलं भवनाथ महादेव मंदिर, ते त्यांच्या आपण दर्शनासाठी जाणार आहोत। तर चला आजचा व्हिडिओ पहा। जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त। आली होती रांग, पण हे गोमुखीपर्यंत पहिल्यांदा दर्शन झालं। पुढच्या वर्षी मला जय गिरनारी। मला वाटतं अर्धा महाराष्ट्र इथे झालाय। मला पहिली वरून आम्ही आलो ना, भरपूर मोठे मोठे ग्रुप जात होते, तेच आम्ही येणे पूजा एवढे लोक जात आहेत आज, बहुत बड़े बड़े ग्रुप जा रहे थे। जय गिरनारी। आमचा छोटा गिरनारी अथर्व हाय, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी। व्हिडिओ रेकॉर्ड झाला तुम्ही पाहू शकतात ह्या ठिकाणी आमचे जे दत्त भक्त आहेत, आमच्या परिवारातले, दत्तधाम परिवारातले, तर हे देखील रात्री गिरनार गुरुशिखर चढायला यांनी सुरुवात केलेली, पण प्रचंड गर्दी असल्यामुळे अंबा मातेपर्यंत गेले,
तिथून मग ते रिटर्न आलेत. म्हणूनच आम्ही देखील गिरणारला म्हणजे दत्त महाराजांच्या चरणपादुकांच्या दर्शनासाठी जाणार होतो, पण रोपवे बंद होता आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही देखील जायचं कॅन्सल केलेलं आहे. पण दत्त महाराजांच्या कृपेने गिरनार परिक्रमा एवढी सुंदर झाली, दत्त याग झाला. सर्वात महत्त्वाचं की दत्त यागाला आम्ही पूजेला बसणार आहोत हे आम्हाला माहीत नव्हतं, ते वेळेवर माहिती झालं. महाराजांनी ती एवढी छान सुंदर सेवा करून घेतली, तेच त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. आणि गिरनारला आम्ही पुन्हा लवकरच येणार आहोत. जय गिरनारी, जय जय गिरनारी. चला भेटूया थोड्या वेळात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, जय गिरनारी. तर काल रात्री मी जेव्हा माझी मैत्रीण आणि बरेच ग्रुप मधले गेलेले तर त्यांना म्हणजे ते गिरनार गुरुशिखरवर जाणार होते, तर त्यांच्यासोबत आम्ही बऱ्याच पुढेपर्यंत गेलेलो की जेवढ्या पायऱ्या चढल्या जातील तेवढं तरी आपण जाऊया. चढवा मारुती आहेत, लंबे हनुमान आहेत, त्याचबरोबर स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि अंबा मातेचं आहे म्हणजे दुर्गा मातेचंही तिथे आहे. पहिल्या पायरीवर दत्त शिखरावर चढण्यापूर्वी आपण तिथे जे लंबे हनुमान आहेत, चढवा मारुती आहेत म्हणजे अगोदर लंबे हनुमान आणि पायरीच्या जवळ आहेत चढवावा मारुती, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आणि नंतर दुर्गा माता आहेत, तर त्यांचंही आपण दर्शन करायचं. त्यानंतर आम्ही पहिल्या पायरीला नमस्कार करून जेवढ्या पायऱ्या शक्य झालं तिथपर्यंत आम्ही चढलो की जेणेकरून आपल्याला थोडं समाधान वाटेल. ते मी रात्री गेलेली आणि सर्व आणि माझे मिस्टर हे पहाटे लवकर उठलेले, कारण जर रोपवे सुरू झाला तर रोपवेने जाणार होतो, पण तिथे रोपवे तर सुरू झाला पण प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही रोपवेने जाणं देखील कॅन्सल केलं, कारण जायचं तिकीट मिळत नाहीये आणि येताना तर मिळालं असतं, पण आज आम्हाला सायंकाळीच निघायचं आहे, ट्रेन आहे आमची. जर समजा तिथे गर्दी खूप असली आणि आम्हाला नाहीच येता आलं लवकर, मग फजिती करून घेण्यापेक्षा आम्ही रोपवेने पण नाही गेलो. नंतर आम्ही लवकरच पुन्हा दत्त महाराजांच्या चरणपादुकांच्या दर्शनासाठी येणार आहोत. हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना की त्यांनी पुन्हा लवकरात लवकर बोलवावं. तर दत्त गुरुशिखरावर जाणं शक्य नाही झालं म्हणून हे देखील मी काल गेलेली आणि हे आज सकाळी लवकर तयार झालेले. तर दोघंही चढवा मारुती यांचं दर्शन त्याचबरोबर स्वामींचं आणि दुर्गा मातेचं दर्शन घेऊन गिरनार गुरुशिखराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून आलेत. जय गिरनारी, जय गिरनारी. तेवढं मनाला छान समाधान वाटतंय. भेटूया थोड्या वेळात. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, जय गिरनारी. आणि इथे आता नाश्ता सुरू झालेला आहे. जे गिरनार गुरुशिखरवरून आलेत तेही आणि जे रोपवेने आलेत तेही सर्वांचा नाश्ता सुरू झालेला आहे. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. इथून रिक्षा, इथून रोपवे, इथून रिक्षा. आणि आता नाश्त्यासाठी ही रांग आहे. जय गिरनारी. बरेच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. हे दादा आहेत, यांचं दत्त शिखरावर जाऊन छान असं दर्शन झालेलं आहे. जय गिरनारी. जय गिरनारी, जय गिरनारी, जय तेरा गुरु साहेब हरी. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. सर्वांचा नाश्ता जोरदार सुरू आहे. सर्व नाश्ता करण्यात किती बिझी आहेत तुम्ही पाहू शकतात. सर्व नाश्ता करण्यात बिझी आहेत, कोणाचंच लक्ष नाहीये, म्हणून आपण त्यांचं शूट करूया.
अथर्व जय गिरणारी काका. जय गिरणारी. जय गिरणारी. श्रीपाद जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. चलो जय गिरणारी. जय गिरणारी. बाय बेटा. जयश्री देशमुख. मला उलटतात आपले पण आहे म्हणा. तू पण चालली काय मयुरी? तू पण चालली? माझी भाजी आणि मला बोलून आता सगळ्याला जय गिरणारी. हॅपी जर्नी. थँक्यू. सगळ्यांना जय गिरणारी. हॅपी जर्नी. थँक्यू. जय गिरणारी. हो चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. आम्ही छान असं गिरणारमध्ये फिरतोय. मस्त यात्रेत आल्यासारखं वाटतंय. गिरणारमध्ये कायमस्वरूपी यात्राच असते. तर गिरणारमध्ये आलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे पैसे कॅश असलेलीच बरी. इथे फक्त एकच ATM आहे आणि तिथे पण गर्दी असते किंवा मग ATM मध्ये पैसे नसतात. शक्यतो गिरणारला येताना रोख स्वरूपात पैसे आणा जेणेकरून तुम्हाला ट्रान्झॅक्शन होईल. खूप ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे फोनपे, गुगल पे किंवा ऑनलाईन पैसे चालत नाहीत. त्यामुळे शक्यतो येताना कॅश पैसे घेऊन या जेणेकरून तुम्हाला अडचण होणार नाही. कारण इथे पैशांचं फार प्रॉब्लेम होतो. ऑनलाईन ट्रान्सफर होत नाही. कुठे काय नेटवर्क नसतं. म्हणून पैसे सोबत ठेवा. आणि आता आम्ही फिरतोय गिरणारच्या मार्केटमध्ये. जय गिरणारी. शिवलिंग वगैरे छान आहेत. रुद्राक्षाची माळ वगैरे भरपूर काय काय आहेत. आपल्याला गरज असेल त्याच वस्तू घ्या. तीर्थक्षेत्री गेलं म्हणून फक्त वस्तू घ्यायच्या नाही. कारण त्या उगाच नुसत्या घेऊन घरात पडण्यापेक्षा आपल्याला हवं असेल तेच घ्यायचं आहे. मस्त
मस्त छान छान अशा बँगल्स आहेत. तुम्ही पाहू शकतात हे आहे पिस्ता. याच्यात पिस्ता असतो, पिस्त्याचं फळ. आपला अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. ये फल कितने का है? 20 रुपए का एक है, एक में 12 से 15 दाना आएगा. 12 से 15 दाना. ओके, चलो ट्राय करते हैं. तुम्ही पाहू शकतात पिस्त्याचं फळ आणि त्याच्यात पिस्ता कशा पद्धतीने आहेत ते. 20 रुपयाचं एक फळ सांगितलं त्यांनी. समल के गिरजाई. हे बघा, हे आहेत पिस्ता आणि खाण्यासाठी छान टेस्ट लागते. आम्ही गेल्या वर्षी देखील घेतले होते. त्याचं जे कव्हर असतं वरचं ते काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा पिस्ता आहे. बदाम आपण पाहिले असतील, पण पिस्त्याचं फळ तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहत असतील. चला, जय गिरनारी. और बाजार में मिलता है वो पिस्ता तो फ्राई किया क्या? वो पिस्ता ना सूखा हुआ आता है और टूटता होता है, गीला पिस्ता होता है. एक के अंदर में 12 से 15 टेस्ट कशी आहे? नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय हो, जय हो. नर्मदा मैया की जय. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर. जय जय श्री लंबे हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. अक्रोड ना, अक्रोड. खडा मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही गिरनारमध्ये घेऊ शकतात. अगदी छान सुगंधित असे मसाले आहेत. गरम मसाला बनवणार असतील तर या ठिकाणाहून तुम्ही खडा मसाला घेऊ शकतात. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. दर्शन हो गया? हो गया. अरे वा, अच्छा आहे. जय गिरनारी. तर पहा, आम्ही इथे भेटलेलो आहोत आणि मराठी असून सुद्धा हे पण मराठी, पण आम्हाला असं वाटलं की हिंदी असतील किंवा दुसऱ्या भाषा बोलणारे असतील कोणते, म्हणून जेव्हा इथे मी व्हिडिओ बनवत होती किंवा माहिती विचारत होती तर मी त्या दादांशी हिंदीमध्ये बोलली. नंतर विचारलं की तुम्ही कुठून आलाय, तर त्यांनी सांगितलं पालघरवरनं. तेव्हा खूप हसायला आलं की आपल्याच म्हणजे आम्ही राहतो त्या ठिकाणापासून अगदी जवळच आहे, पालघर जिल्ह्यातच आम्ही देखील राहतो. तर आम्ही पालघर जिल्ह्यातच राहतो आणि ह्या ताई आणि हे दादा सुद्धा पालघर जिल्ह्यातलेच आहेत. तर छान वाटलं जेव्हा विचारलं आणि हसायला आलं की आपण मराठी असून मराठी लोकांशी पण आपण हिंदी बोललो, कारण नाईलाज नसतो, काही ठिकाणी भाषा समजत नाही, त्यामुळे आपण हिंदी बोलतो की जेणेकरून सरांना समजावं. दर्शन झालं ताई? दुसरी परिक्रमा ह्या ज्या ताई आहेत तर यांची दुसऱ्यांदा परिक्रमा त्यांनी दत्त महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. आणि तुमची अरे वा, छान छान छान. अशीच दत्त महाराजांची सर्वांवर कृपा राहो आणि अशी अखंड दत्त सेवा घडत राहो आणि गिरनारवर पुन्हा पुन्हा आपली गिरनारवारी होत राहो. जय गिरनारी, जय गिरनारी, जय जय
गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आता हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तर गिरनार गुरु शिखराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि गिरनारच्या गुरु शिखराच्या पहिल्या पायरीचं दर्शन करण्यासाठी आपण पुन्हा आलेलो आहोत. एकदा जवळपास 2दा येऊन गेलो, पण तरी इथे आलो तर असं वाटतं की नाही, गुरु शिखरावर गेलो तर कमीत कमी इथे तरी आपण दर्शन घ्यावं. छान असं मारुतीरायांचं दर्शन घेऊया. स्वामी समर्थ महाराज आहेत आणि दुर्गा मातेचंही आपण दर्शन घेऊया. पहिल्या पायरीला नमस्कार करून पुन्हा निघणार आहोत. चला, जय गिरणारी. आणि आता मी छान असं हे लावून घेणार आहे माथ्याला, मला फार आवडतं. नर्मदा परिक्रमा अभी मैया ने बताया नहीं. वो तो करनी है. उत्तर महीने परिक्रमा करेंगे पहले. एक बार नर्मदा परिक्रमा हो जाएगी तो अच्छा लगेगा. एक माँ बाप का आने वाला. जय गिरणारी. जय गिरणारी. छान वाटतंय हे लावलेलं. यावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. सीताराम जय सीताराम. हे आहेत लंबे हनुमान मारुती राया. आपण चढवावा मारुती. गिरनार गुरु शिखरावर जाण्यापूर्वी आपण चढवावा मारुती आहेत, तर त्यांना दर्शन करायचं आहे, त्यांचं नमस्कार करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की गिरनार गुरु शिखरावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी आम्हाला शक्ती द्या. ते आपल्याला खूप शक्ती प्रदान करत असतात, ते आपल्याला शक्ती देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण अगदी व्यवस्थित चढतो, व्यवस्थित उतरतो. तर जे हनुमान बजरंगबली आहेत, चढवावा मारुती राया आहेत, त्यांच्या दर्शनाने आपण गिरनार गुरु शिखरावर चढायला सुरुवात करायची आहे. जय गिरणारी. जय श्रीराम. आणि त्यांच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचं देखील छान अशी मूर्ती आहे. महाराजांचं दर्शन घ्यायचं, आशीर्वाद घ्यायचा आहे. ही आहे गिरणारची पहिली पायरी. जय गिरणारी. श्री दत्त महाराज कोटी नमस्कार असो. जय गिरणारी. चढवायचं ना भाऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं या ठिकाणी दर्शन घ्या. छान अशी मूर्ती आहे, मस्त छान दर्शन घ्यायचं, स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, महाराज आपल्याला नेहमीच सांगत असतात. आणि म्हणूनच ते आपल्याकडून गिरनार परिक्रमा असेल किंवा गिरनार गुरु शिखरावर दत्तचरणांचं दर्शन जे काही असेल ते महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात. जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी. जय हो, जय हो. श्री स्वामी महाराजांचा जय जयकार असो. आणि त्यांच्याच बाजूला या ठिकाणी छान असं मातेचं मंदिर आहे. ओम दुम दुर्गाय नमो नमः. आदिशक्ती आदि माया जगदंबे की जय. जगत जननी माते की जय हो. जय माता दी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी. दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते. जय माता दी. श्री गुरुदेव दत्त.
जय गिरणारी, जय गिरनार, जय जय गिरणारी देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरणारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांना कोटी कोटी नमस्कार. श्री गिरणारी महाराज की जय हो. जय गिरणारी, जय गिरनारी. गिरनार गुरु शिखरचं छान असं जडवा मारुती आहे स्वामी, त्यानंतर अंबा माता माताजीचं छान दर्शन घेतलं आणि गिरनारच्या पुन्हा काही पायऱ्या चढलो, कारण ह्या वेळेला गिरनार गुरु शिखरावर दत्तचरणांचं दर्शन नाही झालं. म्हणून मी काल पण आलेली, पण मी काल तेव्हा व्हिडिओ शूट नाही केला. रात्री किती 8-9 वाजले असतील कदाचित. तेव्हा पण बऱ्याच पायऱ्या चढून गेलो, छान वाटलं, उतरलो. पण तरी कुठेतरी थोडं मनात ते नेहमी जाण्याची सवय आणि ह्या वेळेला जाणं झालं नाही तर थोडीशी खंत आहेच मनात. पण ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा पुढच्या वेळेस लवकरच येणार आहोत, महाराज बोलवतीलच. आणि आत्ता पण आम्ही इकडे आलो तर असं वाटलं की चल आज आम्ही निघणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. आमची ट्रेन आहे सर्व ग्रुपची, तर त्यासाठी आम्ही निघणार आहोत. तर तरी आज इकडे आलो तर असं वाटलं की चल आज आहे वेळ तर पुन्हा जाऊया दर्शनाला. आम्ही पुन्हा दर्शनाला आलो, छान वाटलं. आणि आल्यानंतर की चला थोड्या पायऱ्या तरी चढूया, जेवढं झालं तेवढं तरी आपल्या परीने करायलाच हवं. नुसतंच रूमवर थांबून काही उपयोग नाही. आपल्याकडून होतं तेवढं केलं तरी महाराजांना पण ते कळतं की अगदी काही न करण्यापेक्षा काही केलेलं कधीही चांगलं असतं. तर छान वाटलं, पुन्हा दर्शन झालं. जय गिरणारी, जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. काल जे चालत गेलेले ते काही दत्तभक्त गिरनार गुरु शिखरावरून दर्शन करून परत येताना दिसत आहेत. जय गिरणारी, जय गिरनारी. मावशी दर्शन कसं झालं? छान झालं. तर ह्या मावशी आहेत, तर यांचं छान 10,000 पायरी चढून गेले आणि 10,000 पायरी उतरल्यात. दत्त महाराजांनी त्यांच्याकडून छान अशी सेवा करून घेतली. वय काय मावशी? 69 वय असून देखील 10,000 पायरी चढले आणि 10,000 पायरी उतरले. खरंच धन्य आहेत मावशी आणि त्यांना सुद्धा आमचा खूप खूप कोटी कोटी नमस्कार की एवढं छान त्यांचं दर्शन झालं, मस्त वाटलं. जय गिरणारी, जय गिरनारी. देवीचं मंदिर वगैरे असेल, तुम्ही राहतात तिथे, किंवा तर अशा पद्धतीची छान असे मातेसाठी तुम्ही हार घेऊ शकतात. आणि गिरनारमध्ये खूप छान छान अशी व्हरायटी आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता की लहान हार देखील खूप छान आहे. भैया ओ निकाल, भैया एक मिनिट, ओ हां छान मस्त. हा बघा, मातेला अशा पद्धतीचे जे हार असतात घातलेले तर खूप छान दिसतात. लहान आणि एक मोठा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय. तर बघूया आता ते काय सांगतात. हा जो मोठा हार आहे तर याचे ते 1500 सांगतायत. थोडं बार्गेनिंग करायचं, करतात ते कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकतात. अगदी छान अशी व्हरायटी आहे. आता आपण
जातोय भवनाथ महादेवांच्या दर्शनाला। हर हर महादेव। बरोबर तुला माहिती आपण ओम श्री पार्वती पते हर हर महादेव शंभो श्री शिवाय नमस्तुभ्ये। ये बाहेर आतमध्ये या आतमध्ये म्हणायला लागला या आतून येऊन दे इकडे कोपऱ्यात ठेव हा या इकडे बाय राहू दे तिथे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रज त्रिधावितम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम। श्री शिव भोलेनाथ की जय। हर हर महादेव शंभो श्री शिवाय नमस्तुभ्य। तर छान असं भवनाथ महादेवांचं दर्शन आपण घेतलेलं आहे। तर अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गिरनारमध्ये। भवनाथ महादेवांच्या दर्शनाला जरूर जा। जेव्हाही येतील तेव्हा गिरनारमध्ये आल्यानंतर भवनाथ महादेवांचं दर्शन घेऊन मग नंतर गिरनार परिक्रमा असेल किंवा गिरनार गुरु शिखरावर जाणार असतील तर भवनाथांचं दर्शन घेऊन मग तुम्ही सुरुवात करा। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, त्याचबरोबर त्याचं महत्त्व देखील तेवढंच आहे।
तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना जय गिरणारी. हर हर महादेव. जय हो. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गिरनार मधला आजचा आमचा लास्ट दिवस आहे, म्हणजे ह्या यात्रेतला लास्ट दिवस आहे. आत्ता आम्ही सर्वजण छान जेवणार आणि नंतर आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. गिरनार परिक्रमा म्हणजे गिरनार यात्रा दत्त महाराजांच्या कृपेने अतिशय छान पूर्ण झाली, यशस्वीरित्या पूर्ण झाली. खूप छान वाटलं. तर पहा आजच्या जेवणातले मेनू काय काय आहेत ते तुम्ही पहा. आता हा लास्टची ही क्लिप असणार आहे. तर पहा छान छान असे मेनू आहेत. जय गिरणारी. आलू पनीर, चपाती गरमागरम मस्त. सॉरी आत्ता छान मस्त गरमागरम चपाती, त्याला छान असं साजूक तूप लावलेलं. त्यानंतर आहे इथे पुलाव, इथे आहे नमक आणि हा प्रसाद आहे वाटतं. यस प्रसाद आहे. प्रसाद आहे तो. हा प्रसाद कसला आहे तुम्ही ते पाहू शकतात. मस्त छान गरमागरम मस्त पापड. त्यानंतर इथे आहेत भजी. मस्त मस्त. कसली भजी बनवली आहे? दालवडा आहे. दालवडा आणि मिरचीची भजी. तुम्ही पाहू शकतात मस्त छान गरमागरम इथे वडे भजी. अजून काय काय? दालवडा, चटणी छान मस्त अशी खजूरची चटणी आहे आणि पुरी देखील आहे. आणि पुरी सोबत आता महत्वाचा एक पदार्थ दाखवणार आहे. ही चटणी हिरवी आणि पुरी सोबत. ज्या दिवशी गिरनार परिक्रमा किंवा म्हणजे पूर्ण यात्रेमध्ये गिरनार गुरु शिखरावरून आल्यानंतर जेव्हा परतीचा प्रवास असतो तेव्हा छान असं मस्त आमरस असतो. गेल्या वर्षाचा जो व्हिडिओ होता त्यात देखील बऱ्याच जणांनी बघितलेला आणि जे सबस्क्रायबर होते किंवा जे व्ह्युअर्स होते त्यांनी मला इथे सांगितलं की तुम्ही ते दाखवलं तर आम्हालाही छान वाटलं, म्हणून मी या वेळेला देखील शूट करते. जय गिरणारी. आणि पुरी नंतरचा महत्वाचा पदार्थ म्हणजे छान छान असं छान आमरस. तुम्ही पाहू शकतात अतिशय मस्त चविष्ट असा आमरस आणि ते देखील मनसोक्त तुम्ही खाऊ शकतात. लिमिट नसतं. अगदी छान असे मेनू असतात. यात्रा पण छान आनंदात सुखात निर्विघ्नपणे पार पडली. दत्त महाराजांच्या कृपेने सर्वजण सुखरूप पोचले, गिरनारवर सुखरूप आले आणि छान असं गिरनार यात्रा गिरनार परिक्रमा 2023 ची गिरनार परिक्रमा दत्त महाराजांच्या आशीर्वादाने छान अशी पार पडलेली आहे. आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जय गिरणारी. आणि हे आहेत महाराज ज्यांनी दत्तयाग छान असा केलेला आहे. सर्व पूजा अतिशय छान, त्याचबरोबर त्याचं महत्व सांगितलं, छान अशी माहिती देखील सांगितली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि ब्राह्मण देवतेस कोटी कोटी नमस्कार. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. गिरनार परिक्रमा संपूर्ण गिरनार यात्रा छान दत्त महाराजांच्या आशीर्वादाने. आणि हे नरेश दादा आहेत, त्याचबरोबर यांच्यासोबत अजून 3 दादा आहेत, श्रीपाद दादा, हेमंत दादा आणि मनोज दादा. असे हे 4 दत्तधाम यात्रा परिवाराचे छान असे भक्कम असे पिलर आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला दत्त महाराजांच्या चरणी त्यांच्या चरण पादुकांचं दर्शन घ्यायला मिळतं आणि अनेक छान अशा गोष्टी शिकायला मिळतात. आणि यांनी अरेंज केलेला यात्रा म्हणजे फक्त यात्रा नसते तर ती अतिशय आध्यात्मिक अशी यात्रा असते, त्यामुळे सर्वांना आनंद मिळतो. हे नरेश दादा सोलापूरचे आहेत. त्याचबरोबर यांचा नंबर म्हणजे 4ही दादांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्याचबरोबर कमेंटमध्ये लिंक जी कमेंटमध्ये मी पिन करेल त्यांचे नंबर. जर तुम्हाला कोणत्याही यात्रेला जायचं असेल गिरनार त्याचबरोबर इतर अनेक यात्रा असतात तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही पाहू शकतात आता सर्वजण छान असे जेवायला बसलेत. अगोदर मुंबईकर बसलेत, त्यानंतर पुणेवाले बसणार आहेत कारण मुंबईवाल्यांची ट्रेन अगोदर आहे. सर्वांनी एकदा बोला जय गिरणारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. जय जय गिरणारी. चला भेटूया पुन्हा लवकरच. गिरनार महाराजांच्या आशीर्वादाने आपली लवकर गिरनारला येऊ आपण अजून. जय गिरणारी. जय गिरणारी. तर पहा दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्वांची यात्रा कशी झाली.
सुंदर अप्रतिम. छान. दत्त महाराजांच्या कृपेने सर्वांचं गिरनार परिक्रमा यात्रा संपूर्ण अगदी आनंदात आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर पुन्हा भेटूया लवकरच महाराजांच्या आशीर्वादाने. जय गिरणारी, जय जय गिरणारी, जय गिरणारी. जय गिरणारी. जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.